सुप्रभात मित्र हो. अंतरंग या सत्रामध्ये मी विठ्ठल शितोळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. काय म्हणतात ना मित्रांनो, की झाडांनी कितीही चवदार गोड फळं दिली तरी दगडांचा मार त्यांना कधी चुकत नसतो. कितीही चांगली गाडी ओढली तरी घोड्याला चाबकाचे फटकारे काही चुकत नसतात. तसेच आपण कितीही महान व्यक्ती बनलो तरी लोकांच्या टीकांमधून आपली सुटका नसते. आयुष्य थोडं लहान पण छान असतं. रडतोस काय तू वेड्या, लढण्यात शान असते. काट्यातही फुलांची झुलती कमान असते. म्हणून तर उचलून घे हवे ते, दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं. खरंय मंडळ, आयुष्याची खरी किंमत ज्याला कळाली त्यालाच कळाली. माणसांचे चेहरे फक्त सुंदर दिसतात, या चेहऱ्या पाठीमागे काय काय दडलेलं असतं हे फक्त आणि फक्त त्या माणसालाच माहिती असतं. म्हणून त्या सुंदर चेहऱ्याकडे जाऊन माणसाने कधी फसू नये. आयुष्याच्या वातावरणात आपण असंच निर्भेळ जगत राहावं आणि आपलं आयुष्य आनंदी बनवावं. लिहिणाऱ्याला अगदी मनापासून सलाम, अभिवाचन, विठ्ठल शितोळे.